पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आलाय। पादचारी मार्गासाठी काम सुरू केल्याने हा निर्णय घेतला गेलाय। गणेशोत्सवात गर्दी होती आणि त्यामुळे काही काळ हा पूल सुरू करण्यात आला होता। भिडे पूल बंद असल्याने नागरिकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलचा वापर करण्याचं आवाहन आहे। तर भिडे पूल बंद करण्यात आलाय आणि तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी। पाहूयात। पुण्यातील बाबा भिडे पूल आजपासून वाहतुकीला बंद करण्यात आलेला आहे। मी सध्या त्याच परिसरात उभा आहे आणि आपण पाहू शकतो तर हा वाहतुकीसाठी काही काळासाठी खुला करण्यात आलेला बाबा भिडे पूल आजपासून संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो खुला करण्यात आला होता। मात्र आता या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे बाबा भिडे पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मध्यवर्ती भागापासून डेक्कन जिमखान्याच्या मेट्रो स्टेशन पर्यंत एका पादचारी पुलाचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि त्याच कामानिमित्त हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी हा भिडे पूल जो आहे तो याच ठिकाणाहून खालून जात असलेले हा भिडे पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर हे दोन्ही साइडनी जे बॅरिकेडिंग आहे ते भिडे पुलाला टाकण्यात आलेले आहे आणि दोन्ही बाजूला म्हणजे नदीपात्राचे दोन्ही रस्ते जे आहेत ते या ठिकाणी आता बाबा भिडे पुलाला जे कनेक्ट होतात ते बंद करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।